कुठवर आली? ए बाबूराव, सुदामन तुम्ही या इकडं. हो या. जरासा आम्हाला बसतो. हाती घेऊन नांगार मुसळत मीच मर्दीना कंस दळत दैत्य मारा वेशामुळ मन माझी वाटत से. असो पहा, देवकी आपल्या पतिदेवाला एवढी ताकद सांगू लागलेली आहे. मी 7व्यांदा गर्भी राहिले आता, तर मला अशी ताकद, मला अशी स्फूर्ती वाटत आहे की हाती घेऊन नांगर मुसळ, हातामध्ये एका नांगर घेईल, एका हातात मुसळ घेईल आणि त्या कंसाचं पूर्ण दळ मी एका क्षणामध्ये मारून टाकील, अशी मला एक हिंमत वाटू लागलेली आहे, अशी ताकद वाटू लागलेली आहे. ही ताकद का वाटत असल? 6 वेळेस गर्भीर होती, 6 बाळ त्या ठिकाणी कंसाने मारले. पण या ताकदीच्या पाठीमाग शक्ती असते. हा शेष नारायणाचा अवतार होता आणि या केवळ या सृष्टीवरल्या दैत्याचा नाश करण्यासाठी आलेले होते. तिला काय भेव वाटणार आहे? शरीरामध्ये देव होता, हृदयामध्ये देव होता. ज्याच्या हृदयामध्ये देव आहे त्याला कसल्याच प्रकारची भीती वाटत नाही, कसल्याच प्रकारची भीती वाटत नाही. कालच्याच असणाऱ्या सिरियल मध्ये अश्वत्थामा श्रीकृष्णाच्या पुढे त्या ठिकाणी सांगू लागला. अश्वत्थामा सगळं सैन्य मारलं होतं, युद्ध संपत आलेलं होतं. अश्वत्थामा म्हणतोय मी आता पूर्ण पांडवांना मारून टाकील, पांडवाचा सगळा नाश करून टाकील. कोण म्हणतोय? अश्वत्थामा. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्माने सांगितलं, येड्या तू मूर्ख आहेस, तू येडा आहेस. धर्माचा नाश आसक्त्याने होत नाही. ज्याच्या हृदयामध्ये आसक्ती आहे त्याच्यानं धर्माचा नाश होत नाही, केव्हाच होत नाही. पापानी पुण्याचा नाश होत नाही. एखाद्या पापियाने सांगितलं पुण्य, एखाद्या पुण्यवानाला मी काही करू शकतो, पण होऊ शकत नाही. हे धर्मयुद्ध आहे. धर्मयुद्धाचा विजय झालेला आहे आणि विजय होत आहे, याला कोणी रोखू शकत नाही. अस्वस्थ मला म्हणतात तसं त्या असणाऱ्या देवकीच्या हृदयात ईश्वर अवतार अवतरलेला आहे. तिला काय भीती वाटत होती कंसाची? बोलताना हलक्यानं बोलत नव्हती, मोठ्यानं बोलत होती. कंसांनी 7 असे दरवाजे होते, 7 दरवाजे. 7 दरवाजेच्या मध्ये त्यांना कोंडून टाकलेलं होतं आणि प्रत्येक दरवाजाला 2-2 असणारे सेवक ठेवलेले होते. काय 7व्याच दरवाजाला सेवक होते असं नाही. त्या सेवकाचे काही कान बांधलेले नव्हते का? त्यांना काय ऐकू येत नव्हतं का? पण कोणाला ऐकू येईल आणि माझ्यावर कोणी वार करील अशी त्या बाईला भीती वाटत नव्हती. का वाटत नव्हती? तिच्या हृदयात धर्म होता, तिच्या हृदयात ईश्वर होता. आणि ज्याच्या हृदयात ईश्वर आहे त्याचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. अशा प्रकारची असणारी एक स्थिती आहे या सृष्टीचा, नियम आहे या सृष्टीचा. वसुदेवा वदेत क्षणी न कळे ईश्वराची करणी एवढा तरी वाचोनी विजयी होई सर्वदा. वसुदेवाच्या मनात वाटू लागलेलं आहे, ही एवढ्या मोठ्या गरजू लागलेली आहे. वसुदेवाच्या मनाला धीर आलेला आहे. काय सांगावं? न कळे ईश्वराची करणी. ईश्वराची करणी खरंच काही कळू शकत नाही. न जाणं जर आपल्या असणाऱ्या आपल्या दुःखाचा परावार नव्हता, ह्या दुःखाकडे बघून आपल्यावर जर ईश्वर प्रसन्न झाला असेल तर काही बी होऊ शकते, काही बी होऊ शकते, काही बी होऊ शकते.
असा वसुदेव म्हणू लागलेला आहे. वसुदेवाला शाश्वत वाटू लागलेलं आहे हे सुख. चला तो लागला 7वा मास निद्राली हो देवकी की स्वयं वसुदेवाई सावकाश निद्रा नावी आणि मग्ना निमग्नाय. पहा 7वा महिना लागलेला आहे देवकीला. 7व्या महिन्यामध्ये देवकी असणारी झोपलेली आहे, निमग्न गार झोपलेले. वसुदेवाला सुख निद्रा लागलेली आहे. भीती वाटत नव्हती, त्यांना आनंद वाटत होता, स्फूर्ती वाटत होती. वेगवेगळे असणारे त्यांना स्वप्न पाहत होते, वेगवेगळे स्वप्न पाहत होते. पण अचानक काय झालं महाराज 7व्या महिन्यात? भवती ही हरीची योग माया ब्रह्मादिका न करे शर्याय. मात्रे महत कार्या ब्रह्मांड हे रचिले. ती विश्वराची योगमाया आहे. त्या विश्वराच्या योगमायाला ईश्वरांनी परमेश्वरांनी आज्ञा दिली. अहो एका गर्भाची आज्ञा दिली एका. पण ज्या वेळेस ही सृष्टीच नव्हती, सृष्टी शून्य होती, या सृष्टीची निर्मिती करावासी ईश्वराला इच्छा झाली, नुसती इच्छा देवाला. ज्यावेळेस काय इच्छा झाली असेल देवाला या सृष्टीच्या निर्मितीची? हे जेवढे जीव आहेत हे जीव मायेच्या अवगळ्यामध्ये होते. हे सगळे जीव मायेच्या अवगळ्यामध्ये होते. आणि मायेच्या अवगळ्यामध्ये त्याला एक उदाहरण दिलेलं आहे, उपमा दिलेली आहे. मायेचा अवगळा तो कसा आणि जीव तो कसे. जीव ते कसे आणि मायेचा अवगळा तो कसा. पहा या सृष्टीवर नित्यवत 4 वस्तू आहेत बरं काय. कवाच न नसणाऱ्या. सृष्टीचा नाश जरी झाला तरी ह्या 4 वस्तू राहणार आहेत. सृष्टी ज्या वेळेस विलयाला जाते त्यावेळेस विलयाला गेल्याच्या नंतर या 4 वस्तू राहणार आहेत. त्या वस्तू अशा आहेत: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. जीव, देवता, परमेश्वर, प्रपंच आणि परमेश्वर ह्या 4 वस्तू नित्यबद्ध आहेत. जीव सगळे मायेच्या अवगळ्यात राहतात. मायेचा अवगळा हा कसा असतो थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. जो झिंगे नावाची वस्तू असते, झिंगे बारीक 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 झिंगे असतात. आणि ते झिंगे जास्तीत जास्त तिळापेक्षा जरा मोठे मोठे असतात. आणि त्या जर एका टोपल्यामध्ये भरले विकणाऱ्यांनी ते झिंगे विकल्या जातात. जशा मासे विकल्या जातात तसे झिंगे विकल्या जातात. आणि ते झिंगे एका टोपल्यामध्ये भरून विकण्यासाठी ठेवलेत. त्यावेळेस ते झिंगे कसे असतील? एकूण एकाच्या उरावर आळीसारखे बुळू 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 करणारे. मग त्या जीवाला काही त्रास असेल की नाही त्या झिंग्यांना? एका टोपल्यामध्ये कितीतरी जीव त्या ठिकाणी झिंग्याच्या रूपाने ठेवलेत. तर त्या जीवाला किती त्रास असेल? त्या असणाऱ्या झिंग्यांना किती त्रास असेल? खालच्या बुडाला तळाला गेला झिंगा. असा मायेचा अवगळा. त्या झिंग्याचं उदाहरण देऊन मायेच्या अवगळ्यामध्ये तसे जीव होते पडलेले. पण महत्वाची गोष्ट आहे, ईश्वराने ज्यावेळेस नजर टाकली ह्या 4 वस्तूवर, ईश्वर तो ईश्वर अलग राहिला, पण ह्या 3 वस्तू जीव, देवता आणि प्रपंच या 3 वस्तूवर देवानी नजर टाकली. त्यावेळेस विचार केला, दैवता तर असणाऱ्या नित्यबद्ध आहेत. दैवता कसे आहेत? 81 कोटी 6.25 लक्ष 10 देवता आहेत त्या सृष्टीवर. किती आहेत? 81 कोटी 6.25 लक्ष 10 एवढ्या देवताचा गणित आहे. मग ते कसे आहेत? ईश्वराने पाहिलं त्यांच्याकडे निरकून तर तो नित्यबद्ध आहेत. नित्यवत म्हणजे सृष्टीचा नाश जरी झाला तर तो आपापले खापरवत राहतात. खापरवत कशाला म्हणावं? खापरवत कशाला म्हणावं? कुंभाराने मळक घडवलं
आपल्याकडे विक्रीसाठी आलं, आपण काही दिवस वापरलं आणि ते आपल्या हातानं फुटलं. आपल्या हाताने फुटल्याच्या नंतर त्या मडक्याचे खापर बनतात, एवढा तुकडे बनतात. मडकं तो कशाचं तयार होते? मातीचं होतं ना. मातीचं तयार झालेलं मडकं, त्याचे तुकडे बनले, पुन्हा मातीत मिसळते का? मिसळत नाही. तो पुन्हा मातीत मिसळत नाही. अशा देवता आहेत कशातच मिसळत नाहीत. नित्यवत त्या 81,10,10 देवता ह्या कशातच मिसळल्या जात नाहीत. देवाने विचार केला, ह्या देवताला काही फायदा नाही म्हणली. मग जीव प्रपंचतः जड आहे. प्रपंच हा वस्तू कसा आहे? जड आहे, दगडासारखा जड आहे. हे हलत नाही, डुलत नाही, हा व्यवहार आहे. प्रपंच म्हणजे हा व्यवहार आहे. या सृष्टीचा प्रपंच आहे. हा प्रपंच हा व्यवहार आहे, याला काही होत नाही. मग हा जीव मात्र जसा घडीला तसा घडतो, मडीला तसा मरतो. कुठं न्यायचाही तिथे जाऊ शकतो, मोक्षालाही जाऊ शकतो, नरकालाही जाऊ शकतो, सुखालाही जाऊ शकतो. सुख पदही भोगू शकतो, नरक भोगू शकतो आणि मोक्ष प्राप्तीही भोगू शकतो. असा हा जीव आहे. मग ह्या जीवासाठी आपण या सृष्टीची रचनाच केली पाहिजे. अशी देवाला नुसती इच्छा झाली आणि इच्छा झाल्याबरोबर त्या मायेने या सृष्टीची रचना केली. पूर्ण या सृष्टीचा विस्तार केला. पहा, सृष्टी म्हणलं की आपण मोकळे झालो, विस्तार म्हणलं की आपण मोकळे झालो. पण हे केवढी असेल, किती लांबरून असेल? असे किती असणारे आपल्या देशासारखे देश आहेत की, आणि त्या देशाच्या पलीकडे एकांत देश आहे, अनंत सृष्टी. त्याचं नाव काय दिलंय? अनंत. अनंत म्हणलं की त्याला गणित नाही. अनंत सृष्टी, अनंत सूर्य, अनंत चंद्र. सृष्टी परत चंद्र आहे, सृष्टी परत सूर्य आहे. अनंत आहे, गणित नाही. याला एक उदाहरण आलेलं आहे आमच्या हरिपाटलाच्या भजनामध्ये. मुंगळा होता एक मुंगळा म्हणे, येडावाकडा. तर तो मुंगळा का आला त्या ठिकाणी? एक मला सांगायचं होतं, सृष्टी किती आहे ते पाहण्यासाठी, या सृष्टीचं एक उदाहरण पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी मला सांगायचं होतं. या अशा अनंत सृष्टी आहेत. एक वेळेस ब्रह्म विष्णू महेश प्रत्येक सृष्टी परत करून ठेवलेली आहेत मायेनं. या सृष्टीचा कारभार पाहण्यासाठी, या सृष्टीला चलन देण्यासाठी, या सृष्टीचा हिशोब ठेवण्यासाठी ब्रह्म विष्णू आणि महेश या असणाऱ्या तिघाला त्या मायेने कारभार लावलेला आहे. मग एके दिवशी ब्रह्म म्हणतोय, म्हणला देवा, अरे रोज मडके घडून घडून मला लई कंटाळा आला. मग नाही, आपण हे बंदच कारभार केला पाहिजे, हे चाक बंद करून टाकलं पाहिजे आपण कुलालाच, हे देह घडवायचं. पण आपण बंद केल्यानं काय होते? आपल्याला विष्णूकडे जावं लागल, विष्णू काय म्हणतात ते बघावं लागल. विष्णूकडे गेले ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाने आपला असणारा काय काव्य होतं ते सांगितलं, आपला मांडला त्यांच्या पुढे विस्तार. विष्णूला वाटलं खरंच आपणही बखळही दिवसापासून बेजार आहोत या लोकांचं सगळ्या जीवाचं पालन पोषण करण्यासाठी. किती बेजारी असेल त्या विष्णूची हो. विचार करा, या सृष्टीच्या नियमाची, या सृष्टीची जन्म, या जीवाचा जन्म ज्यावेळेस या सृष्टीवर होते त्याच्या अगोदर 2 वर्षापासून त्या जीवाचं खाद्य तयार करावं लागते देवाला. नाही, त्या विष्णूला खाद्य तयार करावं लागेल. त्याच्या अगोदर त्याची तयारी करावी लागते. त्या जीवाला अन्न देण्याची, त्या जीवाला पाणी देण्याची, त्या जीवाला पाणी घेण्याची, अन्न वस्त्राची सोय करावी लागते देवाला. एवढ्या सृष्टीचा व्यवहार त्या विष्णू करीतात. तर त्यावेळेस विष्णू म्हणले, मलाही कंटाळा लागला म्हणले हे सगळं करून करून. मग
अहो आपण दोघं म्हणल्यानं काय होते, आपल्याला विष्णूकडे महादेवाकडे जावं लागल. महादेवाकडे गेले, महादेवाला सांगला, आपला प्रस्ताव मांडला. महादेवाला वाटलं मी रोज असणारे किती मूर्ती जाळून टाकतो, मारून टाकतो, माझ्याकडे त्याच्याकडे सगळे मारायचे. आता महादेवाकडे कारभार सगळा मारायचा. तर हे रोज कितीतरी असणारे जे हिशोब काढायचे, त्याचा आलंय, त्याची पाळी भरत आली, त्याला आपल्या पुटकीला घेऊन जायसाठी माणसं वाट लावायची, त्याला घेऊन जायचं. हे काम महादेवाने करायचं. महादेव म्हणले वाला मलाही कंटाळा आला, म्हणले हिशोब बघता 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 दप्तर खोलता खोलता मग चला म्हणले आपण तिघाचाही कारभार बंद करूया आणि मग जाऊ म्हणले कुठेतरी निघून. कुठेतरी जाऊ, तपश्चर्या करू, देवधर्म करू, गंगातीर करू, काहीतरी करू म्हणले. पण आता नको इथं. निघाल्यावर मायेला कळालं आता हे म्हणले कारभार बंद करून निघाले, तर लावले कुलप म्हणले ना. पण आपण निर्माण केलेले हात म्हणले. मायेला वाटलं आपण निर्मिती केलेली आहे ह्या देवांची, आणि ह्याला एवढा राग काय करायचा होता, करायचा नव्हता, काही गरज नव्हती एवढा राग करण्याची. मायानं एक असा मुंगळा तयार केला होता, एक मुंगळा म्हणे नाही भाऊजाजी, असा एवढा ओगळा, त्याच्या काही शेपटीला तो डोळे, काही वेगळे वेगळे, त्याचा बराचसा काहीतरी विस्तार आहे बघा. ते हरी पाटील सांगू शकतील, मला काही सांगता येणार नाही. असा एडा वाकडा मुंगळा तयार केला आणि त्या मुंगळ्यावर एक गोणी टाकली, एका प्राण्यावर एक प्राणी तयार केला असा की त्या प्राण्याची रूप विशाच वेगळी आहे. त्या प्राण्यावर एक गोणी टाकली, त्या गोणीमध्ये इकून काही अंडे टाकले, इकून काही अंडे टाकले, आणि वरी एक माणूस बसविला, तेही एडा वाकडा, आणि ते निघाले चालले. कुठं चालले? केवळ त्या तिघाकडे चालले होते. त्या तिघाचा गर्वाचा नाश करण्यासाठी त्या तिघाकडे गेला. ते म्हणते ब्रह्मदेवाला म्हणते विष्णू, अरे हे कोण केलास तयार इतकं एडवाकडे? हे ब्रह्मदेव म्हणतात माझ्या हातातून काही गेलं नाही बाबा हे, आणि मी काही तयार केलेलं नाही. असं अरे मी याला केव्हा अन्न पाणी दिलं नाही म्हणले विष्णू. महादेव म्हणले एखाद्यावर मयाकडे आलं नाही म्हणले मरायला. काय होय तरी काय, चला जाऊन विचारूत तरी म्हणले. ते वरी बसलेला माणूस होता, त्या माणसाला रामराम ठोकला, आणि रामराम ठोकून या तिघांनी विचारलं, म्हणले अहो तुम्ही कुठं चाललात? चाललोत म्हणले आम्ही कैलास वैकुंठ सत्यलोकात. आणि तिकडे कसं काय? काही नाही म्हणले, या सृष्टीचे ब्रह्म विष्णू महेश राग निघून चालले, तर आता तिथं दुसरे तयार करावं लागतील की म्हणला मला. काय? मला दुसरे तयार करायचे म्हणला. मला कामच आहे म्हणला, ज्या सृष्टीवर काही कमी पडेल त्याची भरती करायची, माझं काम आहे. आणि कसे तयार करतोस म्हणला? तू ब्रह्म विष्णू महेश तयार करतोस? हो करतो. आणि कसे तयार करतोस? त्या गोणीमध्ये बघा म्हणला, हो का इकडे किती अंडी आहेत आणि इकडे किती अंडी आहेत. आणि मग एका अंड्यात 3-3 हात म्हणला. अरे एका अंड्यात ब्रह्म विष्णू महेश 3 हात म्हणला. आणि दाखवायचं का तुम्हाला? घेतलं अंडन फळड ब्रह्म विष्णू महेश. अरे नको बाबू, आम्ही जातो कामाला, आम्ही आमचं कामाला जातो, पण हे असलं करू नका म्हणजे. त्याला वाटलं गेलं बोंबलत सीट तर काय घ्या. अहो काय घ्या, फटकिरा राजीनामा देऊन गेले 6 लोकांनी, तर सरपंच पद गेलंच की. मग काय करावं घ्याला? त्यासाठी म्हणलं नका, आता आम्ही आमच्या कामाकडे जातो, तुम्ही नका म्हणले आम्ही जातो कामाला. अशा प्रकारची ही अघटित माया आहे बरं काय. ही माया अशी आहे, अघटित माया आहे. अघटित म्हणजे कवा न घडणारी वस्तू करू शकते. या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी देवाला इच्छा झाली, इच्छा मात्र सृष्टीची निर्मिती केली, आणि इच्छा झालेली हिला कशी कळाली? मायेला. त्याला गोस्फुरण म्हणल्या गेलंय. गोस्फुरण कशाला म्हणावं? गो म्हणजे गाय, स्फुरण म्हणजे गायीच्या कोण्याही साईडला अंगावर जर गोमासी बसली तर गाय त्या गोमासी बसले तेवढंच अंग हलीते आणि त्या गोमासीला उठीते. तिला सगळं अंग हलवायची गरज नाही, इथून पळून दुसऱ्याच्या वावरात जायची गरज नाही, तितकंच अंग हलीते, तेवढाच चमडा हलीते लुकू 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 लुकू, आणि ते तिथल्या त्या गोमासीला उठीते. त्याला गोस्फुरण म्हणल्या जाते. आणि ते गोस्फुरण देवाला म्हणजेच इच्छा झाली की या सृष्टीची रचना करावी म्हणून, आणि त्या परमेश्वराला इच्छा झाल्याबरोबर या सृष्टीची रचना त्या मायेने केली.
नद्या नाले डोंगर झाड झुडप देव देवता जीव वंचर प्राणी जलचर प्राणी असो किडा कुटुंब मुंगी या सगळ्या जीवाची निर्मिती एक वेळेस त्या मायेने केली आणि या तिघाला काम लावून दिलं रक्षणाचं. अशी ती माया आहे. त्या मायेला काही अवघड नाही बरं का बळीरामाचा गर्भ काढून तिकडे रोहिणीच्या उदरात नेऊन घालायचं. असं समजू नका की इतरा गर्भ काढून तिथं नेहरा कसा आहे उगाच काहीतरी शास्त्र म्हणते. शास्त्र काहीतरी म्हणत नाही. शास्त्र सत्य आहे आणि सत्य कहाणी देखील सत्य आहे. त्या देवकीच्या हृदयातला 7 महिन्याचा गर्भ काढला आणि रोहिणी कोण होती तेही ऐकून घ्या. रोहिणी हे वसुदेवाची पत्नी होती बरं काय. रोहिणी आणि वसुदेव हे दोघही प्रॉपर नांदेडचे होते बरं का. आजचं जे नांदेड आहे ह्या नंदीग्राम नंदियड अगोदर त्या गावाचं नाव नंदीग्राम होतं त्या काळातलं आणि नंदीग्रामचं नंदियड झालं नंदियडचं नांदेड झालं. असे या असणाऱ्या नांदेडचे असणारे रहिवासी वसुदेव देवकी वसुदेव आणि रोहिणी देवकी नाही वसुदेव आणि रोहिणी नांदेडचे. पण इथून बापाने त्यांना काढून दिलं काही कारणास्तव आणि ते फिरत फिरत त्या रोहिणीच्या असणारा भाऊ असणारा नंदराजा तिथं जाऊन ते राहिले. आणि ज्यावेळेस त्या असणाऱ्या कंसाचा बाप उग्रसेन त्या उग्रसेनावर ज्यावेळेस अशी भयान पाळी आली दुसऱ्या राजानं स्वारी केली आणि स्वारी करून त्या उग्रसेनाला बांधून नेऊ लागले. त्यावेळेस वसुदेव हा धनुर्धर विद्येचा करता होता राजाचा मुलगा होता. या वसुदेवाने त्या याला सोडविलं कोणाला उग्रसेनाला. उग्रसेनाला सोडलं परक्या राजावर स्वारी केली परक्या राजाला जिंकलं हरून लावले उग्रसेनाला सोडलं. त्यावेळेस उग्रसेनानं देवकी त्या वसुदेवाला दिली. हा इतिहास आहे. हा सांगावासाच वाटला मला म्हणून मी लांबून घेऊन तो असणारा इतिहास सांगू लागलेला आहे. तर तो इतिहास त्या उग्रसेनानी आपली देवकी वसुदेवाला दिली आणि देवकीचं ज्या वेळेस लग्न होतं देवकीचं ज्यावेळेस लग्न चालू होतं त्यावेळेस त्या लग्नामध्ये तो आकाशवाणी झाली देवकीच्या पोटी आठवा तो कंसा तुझा वैरी म्हणून हा पूर्ण असणारा हरिविजय ग्रंथ तयार झाला. हरिविजय ग्रंथ तिथून तयार झाला आणि हा श्रीकृष्ण परमात्मानी हा पूर्ण असणारा तो असणारा लीळाचरित्र श्रीकृष्णाचं या असणाऱ्या हरिविजय ग्रंथामध्ये. तर आता आमची सेवा या ठिकाणी थोडीशी ठप्प राहील. आता याच्या पुढची जी सेवा आहे ते सुदामराव सांगतील बबनराव वाचितील. आम्ही थोडस विश्रांती घेऊया. दंड 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 बाबा कुठं ठेवलास रे.